अॅनिव्हर्सरीला काय असते कोमल एवढं? आणि आपल्या लग्नाला आता 7 वर्ष झाली. 7 वर्षानंतर काय करणार तू सांग? 7 वर्ष झाले का काही बोलता? मग किती वर्ष झाले बघा इकडं. मस्त चालू आहे त्यांचं. आईला म्हटलं होतं या साड्यांवरचे ब्लाऊज शिवायच तू ब्लाऊज का शिवायला. मग तो पण साड्या वापरायचेच नाही ना. कितीही आवरायचं म्हटलं तरी पसारा होतोच. आता या पसाऱ्याचं काय करावं, कुठं नेऊन टाकावं तेच कळत नाही. आणि अॅनिव्हर्सरीचा असा प्लॅन आहे आमचा आता. काय परी इकडे बघ, इकडे बघ. नाही बघणार ती. इकडे कोमलचं चालू आहे पटकन दिशी आवरणं. परी आता आवरून शाळेत जाणार आहे. हो ना बाळा? तुम्हाला माहिती की किती नाही म्हणले ना माझं बाळ लय हुशार आहे. खूप हुशार आहे माझं बाळ आहे ना बाळा. पप्पा तुला किंडर जे आणतात ना, हा पप्पा तुला नवीन ड्रेस बी आणतात. मग परी शाळेत बी जाते. हा हा फक्त 1 घंट्याचा प्रश्न असतो बाळा. 1 घंटा. हिचं काय करू? हिला शाळेची ओढ कशी लाग नाही. जायचं म्हटलं की अंगावर पूर्ण काटा येतो तिच्या. पण ती लाडीगोडी लावून दररोज जाते ती. पण थोडं कसं एकदा शाळेची ओढ लागेपर्यंतच असतंय ना, हो की नाही? आणि लागल तू किती नाही म्हटली तर ती मम्मी तुला घेऊन जात असती. स्कूल में जाणे का? मोठ्या शाळेत जायचं? मोठ्या शाळेत जायचं तुला? तर चला, तुम्हाला कोणालाच माहिती नाहीये पण तुमच्यासाठी आज एक गोष्ट शेअर करतोय. तुम्हाला अंदाजही नसेल त्या गोष्टीचा, हो की नाही कोमल? आपण सगळ्यांसोबत सरप्राईज ठेवलंय. आज आमची अॅनिव्हर्सरी आहे. आज नाही, आजच आहे ना कोमल? नाही आज नाही. रामभाऊचं आवरण चालू आहे मागं. आणि सगळ्यांनी या व्हिडिओमध्ये शुभेच्छा देऊन टाका. आज आमच्या लग्नाला 7 वर्ष पूर्ण झालेली आहेत. हो ना. पिऊ पण आलेली मागून. तुम्ही म्हणता की पिऊला एवढं तुम्ही रडू खाऊन देता, तर रडू देत नाही. ती रडतच असते ती. हे बघा इकडे बघा कशी हसते आता. हे बघा. का बाला कुठे यायचं तुला? पप्पाकडे यायचं, मम्मीला घ्यायचं सोबत. अशी हसती जोरात हसती ती. आणि रडती पण तेवढीच बरं का. जेवढी हसती तेवढी रडती. आणि पिऊ आता स्टेबल झालेली आहे, बऱ्यापैकी स्टेबल झालेली आहे. मागं आरशात तुम्हाला दिसत असेल काय काय चालू आहे टीव्ही मध्ये. आणि हो काल मी एक व्हिडिओ टाकला होता कबडचा. ते कबड दिसते मागं हाट कोमल, ते आमच्या फ्रीजच्या बाजूला कबड आहे. तर त्याच्यावर असे कमेंट्स चालू आहे की बाबा तुम्ही पहिले तुमचं घर स्वच्छ करा, नंतर बाकीची वस्तू आणा. तर त्या घर स्वच्छ होण्यासाठीच वस्तू आणलेल्या आहेत हे मला सांगायचंय. बाकी दुसरं काही विषय नाहीये. बघा इकडं मस्त चालू आहे त्यांचं. आईला म्हटलं होतं या साड्यांवरचे ब्लाऊज शिवायच तू ब्लाऊज का शिवायला. मग तो पण साड्या वापरायचेच नाही ना. काढून देते एक साडी. बरं मला कोणी सांगाल का संक्रांतीला काळ्या साडीचं काय महत्व असतं? कोणाला तुला माहितीये का? काळ्या साड्यात नेसायला बाय. हा काय असते? नेसत नाही जादा करून म्हणजे त्या हळदी कुंकला येतात ना, ते काळ्या साड्या नाही नेसत मंदिरात. मग काय विशेष काळ्या साडीचं? मला काही समजलंच नाही. महत्व आहे. काळ्या साड्या आजपर्यंत तुम्ही कोणाच्या अंगावर पाहिलं नाही. हिरोईनी का बरं परेशानी मागं? काय काय झालं तुला? मग कोणाची परेशानी? हे बघा दिसली की तुम्हाला मागं ती तेव्हा परेशान आहे बिचारी. तिला टेन्शन यायलंय जवळ यायले दिवस. तर संक्रांतीला कोणती साडी नेसायची नाही का, डिलिव्हरीला कोणती साडी नेसायची, हा आता काय करावं काय नाही. हे परी एवढी परेशान करायला लागली ना आता, म्हणजे तिला सगळ्या गोष्टी कळायल्या. हा का परी? 1 रुपये त्याच्यात आमच्या पप्पाच्या मोबाईलला चिटकला होता. मला कुठे गेला? पडला का तू? पिऊ सगळ्यांकडे राहते. पिऊचं काय बाबा? का बेटा पिऊ कुठं यायचं तुला? तुला कुठं यायचं मला? कुठं नाही यायचं, जालन्यालाच राहायचं. का बेटा? का शाळेत जाती? शाळेत दिदी शाळेत जाती तू? शाळेमध्ये जाती? हो थोडीफार असते. तर हो आमची अॅनिव्हर्सरी आहे आणि अॅनिव्हर्सरी साठी आज आज नाही, आजच आहे ना. आज नाही हो. तर चला सगळ्यांनी गेस करा एक कधी आहे अॅनिव्हर्सरी.
बऱ्याच लोकांना माहिती असेल अॅनिव्हर्सरीला कोमलला गिफ्ट नाही यावर्षी, कारण की ऑलमोस्ट आमच्याकडे आता सध्या बजेटच नसतं तुमचं. पैसेच नाहीये. तेच म्हणलं. बजेट म्हणा, पैसे म्हणा, काहीही म्हणा, काहीच नसतं. काहीच नाहीये. आणि यावेळेस बाहेर जेवायला जायचा पण प्रोग्राम नाहीये बिकॉज पिऊ. कळलं? तुला हॉटेलला जेवायला जायचंय का? हा, पण पैसे नाही आपल्याकडे. मग काय करायचं? प्लेटच व्हायचे का आपल्याला? पप्पा सोबत बरोबर नाही त्या दिवशी काहीतरी आहे. एखादच आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विचारलं की आता तारीख तुम्ही गेस करा. आई म्हणजे चतुर्थी येईन 10 तारखेला, हे येईन ते जाऊ द्या, आता नका गेस करू. 10 तारखेला ते जसं तुम्ही म्हणाल की 10 तारखेलाच आहे अॅनिव्हर्सरी. मला जायचं आहे दुकानामध्ये. डबा आवरलाय माझा. नाही काय देऊ तेच ना मग. काकडी गाजर कापून द्या सगळे ते एका डब्यात. हो द्या. दुपारी डब्यामध्ये तुम्हाला सांगतो मी काय पाठवायचं, पण एक डबा भरून द्या मला त्याचा. काकडी गाजर पाठवते ना. नाही नाही, मला आता पाहिजे. ना मला आता पाहिजे. तुम्ही नाश्ता केला ना. अगं मी 12 वाजता खातो असतो. तुम्ही डबा 1 वाजता पाठवसान. काय होते काही नाही. तुमचं नाव आहे ना? हो नवीनच म्हणा किंवा जुनही म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. पटकन द्या करू. पप्पा पिवला असं बसायचं सांगितलेलं का ग हिरोईन? हा काय काय नको राम रामा, नको रामा सोड. का बा काय बाळा? दीदी कुठे? दीदी आपली आपली दीदी कुठे? दीदी इकडून ये. दीदीला बोल. ती मानाची काशी कापर केली काही? दीदी ए दीदू, हा ए दीदू हॅपी बर्थडे कर ना बाळाला. हा बाळ रडतं आता. बाळाचे एक्सप्रेशन चेंज झाले आता. मला तू दीदी सांग. ए हात नको परी परी, हात नको हात नको. शाळेत जाती? अय सोड 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 सोड. वरताड नको करू नको. उभा कशी राहीन ती? तू शाळेत जात नाही, तिला बी शाळेत जाऊ देत नाही घाव का? इकडे 1 मिनिट. आळस झाला, मोठा आळस झाला आता. अशी काही यांची परेशानी चालू आहे. बाकी कोमलचं चालू इकडं. चल की ग, हे आज इकडचं आवरून घ्या नाही सगळं. खालचा पसारा तुमचा रोज आमच्या घरात पसारा होतो रोज. कितीही आवरायचं म्हटलं तरी पसारा होतोच. आता या पसाऱ्याचं काय करावं, कुठं नेऊन टाकावं तेच कळत नाही. आणि ॲनिव्हर्सरीचा असा प्लॅन आहे आमचा आता की मस्त असं घरी कोमल काहीतरी करीन छानसं जेवायला. नाही कोमल? हो की नाही? छानसं मस्त एक केक. केक आम्ही घरीच बनवणार आहे बरं का. बनवशील ना? येतं का बनवता? युट्यूबला बघ आणि कर. मस्त केक असं घरी बनवणार आहे. आणि मी संध्याकाळी घरी येईन कामावरून समजा दुकानातून. मस्त सोबत आपण केक कापूया, है की नाही? घरी आल्यानंतर मस्त केक कापू आणि नंतर मग झोपून जाऊ. झाली ॲनिव्हर्सरी. ॲनिव्हर्सरीला काय असते कोमल एवढं? आणि आपल्या लग्नाला आता 7 वर्ष झाली. 7 वर्षानंतर काय करणार तू सांग? 7 वर्ष झालं का काही बोलता? मग किती वर्ष झाले? 4 आणि पहिलेच 3 7. पहिले 3 कोणते? ते बघ काकडी खाली टाकायला तू. पहिले 3 कोणते? परी झाली तेव्हा 3 आणि पिऊ झाली तेव्हा 4. 4 आणि 3 7. आईला विचार आपण. आई लग्नाला किती वर्ष झाले? 7 वर्षांनी. तुलाच माहिती. मग 4th तर चालू आहे. 4th चालू 5 लागेल ना? हा 5 लागेल आता. किती वर्ष? 5 वर्ष झाले. कोमल यांच्या हिशोबाने 5 वर्ष झाले का? नाही ना रे बा, 5 लागल. मी ते सांगायले ना. परी मम्मीच्या आणि पप्पाच्या लग्नाला किती वर्ष झाले? 5 झाले म्हणते रे बापा. हा ती तर 3 वर्षाची होईल ना आता. चल हे गाजर भर लवकर याच्यात. हे गाजर काकडी देऊ तुला मी. घे हे खा. ते उघडून उघडून बा. धर धर काकडी. पळाली पळाली पळाली. बघितलं तुम्ही काय काय विषय चालू आहे घरी, कसा कसा चालू आहे. तर असा काही आहे माझ्या डोक्यात आता प्लॅन. तसं काही असा विशेष नाही आहे यावर्षी. 4 वर्ष तर कंप्लीट होणार आहेत. 21, 22, 23, 24 आता 25 म्हणजे 2025 आलेले आहेत. 4 वर्ष पूर्ण होणार आणि 5वं लागणार आहे. तर असं काही आमच्या ॲनिव्हर्सरीचं आहे. तर मी काही प्लॅन वगैरे सध्या काही केलेला नाही असा स्पेसिफिक, पण माझ्या डोक्यात थोडासा प्लॅन आहे जो सध्या तर काही मी तुमचं शेअर करणार नाही आहे. आणि कोमलला गिफ्ट आता प्रत्येक वेळेस
नवराच बायकोला गिफ्ट देईन असंही नसतं, बायकोही नवऱ्याला देऊ शकते, पण मी दरवेळेस कोमलला देत असतो. कोमलकडून काही अपेक्षा नसतात माझ्या, पण ठीक आहे, बघू काय होतंय. तर तुमच्या डोक्यात काही प्लॅन असेल तर प्लीज माझ्यासोबत शेअर करा, कारण की मला आता काही एवढं सुचत नाही आहे काय करावं काय नाही. त्यामुळे सगळ्यांना रिक्वेस्ट करतो आहे. आणि ही ॲनिव्हर्सरी आता तुम्हाला माहिती आहे, लास्ट आमची ॲनिव्हर्सरी होती तेव्हा मी सगळ्यांसोबत व्हिडिओ शेअर केला होता की बाबा लग्नाचे व्हिडिओज टाकले होते, ते तुम्ही सगळ्यांना बघितले असेल. नसेल बघितले मी परत एकदा रिवर्ट करतो माझ्या कम्युनिटीला, तुम्ही जाऊन बघू शकता. लग्नाचे जुने व्हिडिओज मी टाकलेले होते, खूप छान असे व्हिडिओज आहेत, लग्नातल्या आठवणी आहे बऱ्याचशा एडिट करून टाकलेल्या, तर तुम्ही बघू शकता जाऊन. आणि या वर्षीचं स्पेशल काय असणार आहे ते तुम्हाला कळेलच येणाऱ्या काही दिवसामध्ये. 2025 मध्ये खूप मोठं सरप्राईज देणार आहे तुम्हाला एक धक्काच असणार आहे तो. तर ते काय असणार आहे ते काही सध्या सांगत नाही आहे, माझ्या घरच्यालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, पण सध्या मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत ही गोष्ट काही कारणास्तव. येणाऱ्या दिवसात नक्कीच तुम्हाला सांगेल. तुम्ही माझ्यासोबत अशीच कनेक्टेड राहा. आणि राहिला प्रश्न ॲनिव्हर्सरीचा, तर ॲनिव्हर्सरी पण लवकरात लवकर काहीतरी नियोजन करूया, बघू काय होतं आहे. तर चला, तुम्हाला भेटतो मी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी, आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय.